भिवंडीमध्ये पडघ्यात एटीएस पथकाने मोठी कारवाई केली आहे आणि 22 जणांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। दहशतवाद्यांसंदर्भात एटीएसने हे छापे टाकलेत। एटीएसने काही जणांना ताब्यातही घेतल्याची माहिती कळतेय। साकीब नाझनच्या घरावर छापा टाकण्यात आलाय। मोठी बातमी, भिवंडीमध्ये पडघ्यात एटीएस पथकाने ही मोठी कारवाई केली आहे। 22 जणांच्या पथकाने ही कारवाई केली आहे आणि दहशतवाद्यांसंदर्भात एटीएसने हे छापे टाकल्याचं कळतंय। काही जणांना ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे। साकीब नाझनच्या घरावर छापा टाकलाय। तर दहशतवाद्यांवर ही कारवाई आहे। साकीब नाझनच्या घरावर सुद्धा कारवाई झाल्याचं कळतंय आणि आमचे प्रतिनिधी महेश बागल सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। महेश, भिवंडी पडघ्यामध्ये एटीएसचा छापा पडल्याचं कळतंय। मोठं पथक होतं 22 जणांचं जवळपास। काय नेमकं कारवाईचं स्वरूप होतं, काय या कारवाईमध्ये झालेलं आहे? तर मोठी बातमी या क्षणाची, भिवंडी पडघ्यामध्ये एटीएस पथकाने मोठी कारवाई केली आहे। 22 जणांच्या पथकाने ही कारवाई करत दहशतवाद्यांसंदर्भातले हे छापे टाकलेले आहेत आणि काही जणांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतल्याची माहिती कळतेय। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे साकीब नाझनच्या घरावर सुद्धा छापा टाकलाय आणि या छाप्याचे काय नेमके तपशील आहेत, काय नेमकी एटीएसची कारवाई होती या संदर्भातले आपण सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी महेश बागल सध्या आपल्या बरोबर आहेत। महेश, ही भिवंडी पडघ्यामध्ये कारवाई झालेली दिसतेय। एटीएस पथकाने छापे टाकलेत, काय नेमकं कारवाईचे तपशील आहेत? नक्कीच महाराष्ट्र एटीएस कडून ठाण्यातील भिवंडी पडघा येथे एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। तब्बल 22 जणांच्या एटीएस टीमने भिवंडी पडघ्यातील साकीब नाझन नावाच्या व्यक्तीच्या घरावर छापेमारी केलेली आहे। दहशतवादी कृत्यांमध्ये लिप्त असल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकाकडून पहाटे ही कारवाई करण्यात आलेली असून काही जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। साकीब नाझनबद्दल बोलायचं झालं तर या अगोदर 2 दहशतवादी कारवाया ज्या होत्या त्यामध्ये साकीब नाझन याचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं होतं। त्यानंतर महाराष्ट्र एटीएसच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाई दरम्यान कुठली वस्तू किंवा किती जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे याचा खुलासा अद्याप एटीएस कडून करण्यात आलेला नाहीये। मात्र एक मोठं पथक पडघ्यामध्ये दाखल झालेलं होतं आणि अतिशय गुप्तरित्या ही छापेमारी करण्यात आली होती आणि त्यानंतर थोड्या वेळातच अधिकृतरित्या एटीएस कडून या कारवाई संदर्भातील तपशील समोर येईल। ठीक, महेश, धन्यवाद दिलेले या सविस्तर माहितीसाठी। महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। साकीब नाझनच्या घरावर छापा टाकलाय, त्याचप्रमाणे 22 जणांचे मोठं पथक होतं आणि या पथकाने ही कारवाई केली आहे। भिवंडी पडघ्यामध्ये एटीएसची मोठी कारवाई आहे। या कारवाई संदर्भातले आणखी तपशील आणि त्या संदर्भातली स्पष्टता काही वेळामध्ये कळेल। किती मोठा शस्त्रांचा साठा जप्त केलेला आहे किंवा एकंदरीतच कारवाईमध्ये आणखी काय काय तपशील आढळलेले आहेत हे काही वेळामध्ये याची स्पष्टता येईल। मात्र या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण ठाणे भागातून पाहतोय। भिवंडी पडघ्यामध्ये ही कारवाई केली एटीएसने।